धोकादायक ठरणाऱ्या वसईतील तुंगारेश्वर आणि चिंचोटी पर्यटन स्थळावरील अपघात प्रवण क्षेत्र पाण्याचा प्रवाह यामध्ये वन विभागातील पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे। तालुक्यातील अनेक दुर्घटना याच दोन ठिकाणी होत असल्याने या भागातील काही क्षेत्रात जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर वसईतील समुद्र किनारे, धबधबे, धरणे आणि इतर पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून जातात। मागील 2 आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, धबधबे, धरणे ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे पर्यटकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओढा दिसून येत आहे। वसईचे तुंगारेश्वर हे ठिकाण म्हणजे हिरवागार परिसर असल्याने पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे। वर्षा सहलीबरोबर जंगल सफारीचा अनुभव मिळत असल्याने अनेक हौशी पर्यटक, फोटोग्राफर्स, पक्षी, प्राणीप्रेमी आणि निसर्गप्रेमी हजारोंच्या संख्येने येथे दाखल होत असतात। तर दुसरीकडे तुंगारेश्वर अभयारण्यात पुरातन शिव मंदिर असून या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते। तुंगारेश्वर प्रमाणे चिंचोटी येथे देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते। पावसाळ्यात या धबधब्यांनजीक असलेल्या दगडांवर मोठ्या प्रमाणावर मळी साचलेली असते। त्यामुळे येथून पाय घसरून पाण्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच मद्यप्राशन करण्यास बंदी असतानाही बंदी आधीच धुडकावून येथे पर्यटक दारू पिऊन धिंगाणा घालताना दिसतात। दारूच्या नशेत काही जण धबधब्यांमध्ये उतरण्याचे धाडस करतात। त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे आणि पोलिसांतर्फे दरवर्षी पालघर जिल्ह्यात पर्यटन बंदी लागू करण्यात येते। जिल्ह्याच्या पावसाळी पर्यटन क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिसरात पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे। यंदा वन विभागाकडून ही बंदी लागू करण्यात आली आहे। परवानगी घेऊन अभयारण्यात पर्यटनाकरिता जाण्यास मुभा दिली आहे। मात्र या अभयारण्यात असलेले धबधबे, नदी नाले, निसरड्या पायवाटा, धोकादायक कठडे, एकंदरीत पाण्याचा प्रवाह आणि अपघातास धोका असलेल्या या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। पर्यटकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आल्याचे तुंगारेश्वर उत्तर वनजीव अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी संदीप चोरघे यांनी सांगितले। वन विभागाच्या आदेशानुसार 29 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत तुंगारेश्वर आणि चिंचोटी येथील अपघात प्रवण क्षेत्रात म्हणजेच धबधबे, निसरड्या जागांवर प्रवेशबंदी आदेश लागू केले आहेत। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे आणि धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असे वन परिक्षेत्र अधिकारी तुंगारेश्वरचे संदीप चोरघे यांनी सांगितले।